हॅलो हाय नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर कोकणामध्ये मी आलेच होते. तुम्ही पहिला ब्लॉग बघितला असेल, बघितला नसेल तर जाऊन नक्की बघा. ही माझी गौराई आहे. हिला मी कशी साडी नेसवली आज तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. तर इतकी सुंदर मी सजवली आहे गौर माझी, आणि ही साडी मी स्वतः हाताने नेसवली आहे. खूप जणांनी बघितलं तर त्यांना वाटत नव्हतं की ही साडी नेसवली आहे. तर मी आज व्हिडिओमधून दाखवते की मी खरंच साडी नेसवली. ती ही फायबरची आमची गवर आहे पूर्ण. तर ती ही 3 फुटाची आहे आमची गवर. तर हिला आता हा जो ब्लाऊज पीस आहे, जो साडी नेसवणार होतो तर साडीमधला ब्लाऊज पीस काढून घेतला आणि त्यालाच आता ब्लाऊज म्हणून आता मी घालते. व्यवस्थितपणे जी काठ असते ना, आपण हाताला जसा ब्लाऊज घालतो काठाचा, तसा व्यवस्थित काठ करून मी व्यवस्थित तो ब्लाऊज स्टिच करून म्हणजे पिनअप लावून व्यवस्थित तो ब्लाऊजसारखा बनवून गौरीला घातला. आणि त्याच्यानंतर आता साडीला व्यवस्थितपणे प्लिटिंग करून घेते. एकदम बारीक बारीक निऱ्या काढून घेते, म्हणजे गौराई एकदम छान अशी सुंदर दिसेल आणि गौराईला एकदम छान फिनिशिंग येईल, म्हणजे बॉडीला एकदम अशी फिटिंग बसेल. म्हणजे आपण जेव्हा साडी घालतो तेव्हा कशा मिऱ्या काढतो व्यवस्थित, तशा अशा व्यवस्थित मिऱ्या घालते. मला स्वतःला साडी खूप अशी चापून चोपून आवडते, त्याच्यामुळे मी माझ्या गौराईला सुद्धा तशीच साडी नेसवते. मधला व्हिडिओ ना म्हणजे शूटच नाही झाला. आम्हाला वाटलं कॅमेरा चालू आहे आणि कॅमेरा चालूच नव्हता. तेव्हा मी नऊवारीच्या ज्या प्लीट्स असतात ना त्या मी काढून घेतल्या होत्या. त्या तुम्हाला आता दिसतीलच पुढे. त्याच्यानंतर आम्ही साडीला उचललं सगळ्या मिऱ्यांसकट आणि एका नाडीने व्यवस्थितपणे साडी व्यवस्थित बांधून घेतली कमरेला गौराईच्या, एकदम घट्ट अशी, म्हणजे जेणेकरून ती सैल नाही होणार. निऱ्या एकदम व्यवस्थित बांधून घेतल्यानंतर साडीचा जो पदराचा साईड आहे तो मागे सोडला आणि काष्टाचा साईड काढून घेतला आणि मस्त साडीची पदर काढून घेतला आणि पायाकडून साडी बांधून घेतली व्यवस्थितपणे. सगळा काठ म्हणजे असं व्यवस्थित मी जोडून साडी अशी अगदी अशी वाटेल की फिटिंग आहे बॉडीला आणि रेडीमेड साडी आहे अशीच वाटेल. म्हणजे बघा तुम्ही, हा जो काठ आहे ना तो एकदम मी असं व्यवस्थित परफेक्ट पायाच्या डिझाईननीच घेतलेला होता. मग तसं बघून मी शेप घेऊन साडी व्यवस्थित घातली होती. 1 तासभर लागला मला ही साडी नेसवता, पण मी व्यवस्थित साडी घेऊन मेजरमेंट घेऊन ती साडी गौराईला घालत होते. मी पहिल्यांदाच गौराईला साडी घालत होते, त्याच्यामुळे मला फार भीती वाटत होती बरोबर जमते की नाही, मला येतं आहे की नाही. पण गौराईला साडी घालण्याआधीच सांगितलं होतं मी की गौराई, मी पहिल्यांदा तुला साडी नेसवते, काय चुकलं म्हटलं तर माफ कर आणि व्यवस्थित साडी येऊ द्या. तर तिच्याच आशीर्वादाने व्यवस्थित साडी आली. बघा इतक्या बारीक बारीक छान प्लेट्स आल्या, मागचा काष्टाही खूप सुंदर आला आणि पदर पण खूप सुंदर बसला आणि ब्लाऊज पीस तर असा बसला होता की जेणेकरून मी ब्लाऊज शिवूनच आणला. असं सगळेजण म्हणत होते की असं वाटते की तू ब्लाऊज वगैरे शिवून आणलाय, साडी शिवून आणलीस. इतकी परफेक्ट साडी म्हणजे अंगाला फिटिंग बसली आणि असं कोण म्हणणारच नाही की ती साडी तू घातलीस. जो कोणी पाहुणा येत होता तेच म्हणत होता रेडीमेड साडी आहे ना, रेडीमेड साडी आहे ना. कुणाला विश्वास बसत नव्हता की ही साडी आम्ही घातले. माझे हे सारखे म्हणायचे नाही आम्ही ही साडी नेसवले माझ्या बायकोने. पण कुणाला विश्वास बसत नव्हता. खरं तर ही नेसवले. आणि मग व्यवस्थित आम्ही सगळे दागिने, जे काही मी मुंबईवरनं दागिने घेऊन गेले होते, ही गौराई पण मी मुंबईवरनंच नेली होती. मला हवी तशी मी गौराई घेतली होती. एकदम गालाला खळी पडेल अशी छान अशी गौराई घेतली होती. दागिनेसुद्धा मी मस्त, मला जसे हवेत तसे मी शोधून एक पारंपरिक सगळे दागिने घेतले होते. हातातल्या बांगड्या, पाटल्या सगळं घेतलं होतं. हातभर बांगड्या घेतल्या होत्या, कारण की मी स्वतः पण हातभर बांगड्याच घालते. तुम्ही नेहमी बघत असाल मला व्हिडिओमध्ये. तसेच माझ्यासारख्याच तिला पण हातभर बांगड्या घेतल्या होत्या गौराईला. पायात जोडवे वगैरे घेतले होते, सगळं घातलं होतं. एक वस्तू व्यवस्थित मी विचार करून गौराईसाठी घेतली होती. वरती ठुशी होती गळ्याला, मग नंतर वज्रटीक होती, लक्ष्मीहार होता, मग नंतर कोल्हापुरी साज होता, मोठं मंगळसूत्र होतं, एक छोटं मण्यांचं मंगळसूत्र होतं. असं बरंच काही घेतलं होतं गौराईला. नथ घेतली होती, पारंपरिक पद्धतीची जी मोठी नथ असते तशी नथ घेतली होती. आणि हे सगळे दागिने माझे मिस्टर लावत होते मागे, कारण का त्यांनाही खूप हौस होती गौराई सजवताना बघायची होती आणि स्वतःच्या हाताने त्यांना गौराई सजवायची होती. कारण का पहिल्यांदाच आमच्या घरी गौर येत होती, त्याच्यामुळे आम्ही दोघंही सुपर एक्सायटेड होतो. त्याच्यामुळे त्यांनी खूप मेहनत घेतली ह्याच्यासोबत. मला साडीमध्ये पिनअप करताना किंवा गौराईला दागिने घालताना सगळं काही करताना त्यांनी खूप आवर्जून सगळं केलं. त्यांच्याच हाताने हे सगळं झालं माझ्यासोबत. आम्ही दोघांनी जोडीने मिळून सगळं काही केलं आणि सगळे दागिने गौराईला घातले आणि खरंच खूप सुंदर दागिने वाटत होते गौराईवरती. अक्षरशः आत्ता बोलेल आपल्याशी अशी आमची गौर वाटत होती. आणि साडी पण तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट बसली होती. आणि सगळे दागिने घालून झाल्यानंतर कान घालणं थोडंसं आम्हाला डिफिकल्ट होत होतं, कारण का कानाला होल छोटे होते, म्हणजे मोठे होते. आणि जे आमचे कानातले आणले होते ते स्क्रू मागचे खूप लहान होते, बसत नव्हते. तो आमच्यासाठी थोडा डिफिकल्ट टास्क होता की कसं. त्याच्यासाठी 15-20 मिनटं गेले. खूप विचार केल्यानंतर मग आम्ही शेवटीला ते कानाचे जे होते कान, ते आम्ही त्याला स्टिच म्हणजे असं प्रॉपर टेपने टेप लावून व्यवस्थित चिपकवून दिले होते, जेणेकरून ते व्यवस्थित कान बसतील, असे हलणार नाहीत जागेवरती.
आणि त्याच्यानुसार आम्ही कान असे व्यवस्थित बसले आणि कानातले सगळ्यांना खूप आवडले होते, कारण का खूप मोठे आणि असे भरगच्च कान वाटत होते गौराईचे. त्याच्यानंतर हे सगळे दागिने एक 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 करून मी त्यांच्या हातात देत होते आणि ते सगळे दागिने गौराईला घालत होते आणि छोटे छोटे टेप लावत होतो, जेणेकरून ते गौराईचे दागिने इकडे तिकडे हलणार नाहीत, जागच्या जागी स्टडी राहतील आणि व्यवस्थित ते दिसायलाही लुक त्यांचा छान दिसेल. नाही ते हलते डुलते राहिले ना की दागिने इकडे तिकडे होतात, सारखे सरकतात, मग बरे वाटत नाही. मग हा शेवटीला आम्ही कान बघा किती मेहनतीने कान बसवण्याचा प्रयत्न करत होतो, पण शेवटीला तो फायनली बसला. गौराईचा आशीर्वाद होता आमच्यावरती, त्याच्यामुळे आमचे गौराईसाठी आणलेले कानातले बसले. मग डोक्यावर पदर घातला. ही वेणीसुद्धा मी मुंबईवरनं करून नेलेली, फक्त तिकडे जाऊन मी लावली रबर बँडने आणि गजरे घातले, डोक्यावर पदर दिला, मांग टिका लावला गौराईला. हात पायात बघा मी किती सुंदर पैजण आणले होते. मला पैजण खरं तर असेच हवे होते, मोठे असे पाय, असे भरगच्च भरून गौराईचे पाय दिसले पाहिजेत असे मोठे रूळ आणले होते मी गौराईसाठी. मला स्वतःला पण, माझ्याकडे पण तसेच मोठे रूळ आहेत, त्याच्यामुळे मी गौराईसाठी पण तसेच मोठे रूळ आणले होते पायात घालायला. मग तसेच ते पायातले रूळ घातले होते गौराईला. मग जोडवी घातले, मस्तपैकी मांग टीका वगैरे लावून गौराई आमची सज्ज झाली होती. आणि मस्त सजवून झाल्यानंतर उचलून मी गौराईला वर तिच्या जागेवर स्थानपन्न केलं आणि छान गौराईला तिच्या जागेवर बसवल्यानंतर आसनस्थ केल्यानंतर मग व्यवस्थित आम्हाला असं वाटलं आता पुढे मागे काही फिनिशिंग करायची असेल ते गौराईला बसवल्यानंतर आपण करू. मग आम्ही बसवलं, त्याच्यानंतर थोडाफार पदर इकडे तिकडे ॲडजस्ट करायचा होता, तो केला. मग पदराला शिदोरी बांधतात, म्हणजे तांदूळ गहू असं थोडंफार असतं त्याच्यामध्ये, ते होतं. ते करून ती ओटी असते, बांधायची असते पदराला, ती ओटी पदराला बांधली गेली त्यांच्या, म्हणजे आपल्यासोबत ती गौराई घेऊन जाते अशी ओटी गौराईच्या पदराला आम्ही बांधली. त्याच्यानंतर आता तिकडे पूजा करायची होती सगळी, तर सगळं सामग्री आम्ही मांडून घेतली. मग गौराईला मी हळद कुंकू फूल अक्षत अर्पण करून घेतलं आणि गौराईची ओटी भरायची होती. तर 5 वेळा गौराईची ओटी भरायची असते, तर 5 वेळा खण, नारळ आणि ब्लाऊज पीस त्याच्याने मी गौराईची ओटी भरून घेतली व्यवस्थितपणे. आणि ती 5 वेळा ओटी भरून झाल्यानंतर मग गौराईची पूजा करायची होती. मग त्याच्यानंतर आम्ही हे जे काही सामान आणलं होतं ते सगळं तुम्हाला दाखवते. मुंबईवरनं तुम्हाला वाटत होतं की एवढ्या मोठ्या बॅग्समध्ये काय घेऊन गेले होते, तर खाण्यापिण्याच्या सगळ्या वस्तू, गौराई होती, बरंच काही होतं, हे डेकोरेशनचं सामान होतं, असं पुष्कळ काही गोष्टी होत्या. त्या सगळ्या ह्या मुंबईवरनं आम्ही पाठवल्या होत्या गावी. माझी 5 वेळा ओटी भरून झाली होती. ओटी भरून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते आम्ही हे छोटे छोटे जे मातीचे भावले नेले होते ते काय होते ते दाखवते. इथे आमची गौराई तुम्ही आधी बघा, किती सुंदर वाटते, दृष्ट लागू नये अशी गौराई माझ्या हातातून तयार झाली होती. आणि खरंच मला खूप समाधान वाटत होतं की मी हाती घेतलेलं कार्य पार पडलं होतं. इथे बघू शकता ही भांडी होती, म्हणजे कपडे धुणारी बाई, भाजीवाला, पाणी नेणाऱ्या बायका, वारकरी होते, बैलगाडी होते. वारकरीचं पूर्ण सेट मला मिळाला नाही, पण 4च वारकरी मिळाले, ते घेतले. मग एक पूजेला जाणारी बाई, इथे बघा म्हणजे सुपामध्ये तांदूळ निवडताना बाई आहे, एक जण जात्यावर वळते, एक भाकरी करते, चुलीचा संसार आहे असा व्यवस्थितपणे, एक जण म्हणजे असं व्यवस्थित कुदळ करते, एक जण ताक घुसळते, असा व्यवस्थित संसार असा आम्ही गौराईचा मांडला होता. मस्त वाटत होतं हे सगळं बघताना. आणि येणारे जाणारे जे काही लोक होते ते आवर्जून आमची गौराईची एक 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 ठेवलेली वस्तू बघत होतं आणि कौतुक करत होतं. त्याच्यामुळे मन प्रसन्न होत होतं की जे येणारे लोक आहेत त्यांना सगळ्यांना आवडत होतं. त्याच्यानंतर मी गौराईची आरती केली, तिला नैवेद्य अर्पण केलं आणि हा व्हिडिओ इथेच संपला. पाहिला असेल व्हिडिओ त्याबद्दल थँक्यू.